मी मागं जे 2 व्हिडिओ बनवल्या कर्जमाफीवर, त्या व्हिडिओमधल्या कमेंट वाचून एवढं मन भरून आलं की भयानक. अरे कोणी म्हणते की मी मायचं मंगळसूत्र ठेवून नियमित कर्ज भरलं, कोणी म्हणते मी माझं स्वतःचं सोनं ठेवून मी कर्ज भरलं, मी या बँकेशी प्रामाणिक राहायचं होतं म्हणून मी रेग्युलर नियमितपणे कर्ज भरलं आहे. अरे काय अवस्था झाली आहे त्या रेग्युलर कर्ज भरणाऱ्यावाल्याची अवस्था बघा तुम्ही. अहो तुम्ही त्या एकदा जर कमेंट वाचाल ना तर प्रत्येक शेतकऱ्याचं दुःख त्या कमेंट बॉक्समध्ये दिसेल तुम्हाला. त्या वाचल्यानंतरच समजेल की ह्या माणसाला किती त्रास झाला आहे आणि किती वेदना झाल्या आहे. अहो कोणी म्हणते की बँक कोलॅप्स नाही झाल्या पाहिजे म्हणून आम्ही कर्ज भरतो. अरे कोणी म्हणते की आपलं इमानदारीचं प्रतीक देते की आम्हाला कोणतंही कर्ज घेऊन आम्हाला आमच्यावर थकीत नाही ठेवायचं आहे म्हणून आम्ही नियमितपणे कर्ज फेडतो. आणि आम्ही कर्ज फेडूनही आम्हाला सरकारनं हे हातात आमच्या गांजर दिलं आहे, त्याचं आम्ही करावं काय नेमकं. अहो या सरकारनं नियमित कर्ज भरणाऱ्यासाठी काहीतरी नियम काढावं, काहीतरी प्रोत्साहन प्लस वाढावं त्याच्यावर. 50,000 न ऐवच्या दिवशी 1,00,000 2,00,000 1,50,000 तरी द्यावं, पण द्यावं काहीतरी द्यावं. जर नियमित कर्ज भरणाऱ्याचे हे आज हे हाल आहे तर उद्या चालून कोणीच नियमित कर्ज फेडणारच नाही बँकेला. हे मात्र नक्की आहे की कोणीच कर्ज भरणार नाही, एकदा उचललं की भरणारच नाही. पूर्णचे पूर्ण शेतकरी हे थक्क बाकीच राहणार. जे नियमितपणे जे इमानदारीनं कर्ज भरत आहे ना, ते उद्यापासून याच्यासमोर या समोरच्या वर्षी येणाऱ्या काळात एक पण शेतकरी ह्या नियमित कर्जदार भरणारच नाही. सगळेचे सगळे थक्क बाकी कर्जाबाजारी होऊन जाईल, एवढं मात्र नक्की आहे.